आज आपण विजयादशमी करतो. रामाने रावणाचा वध केला. आपण एक सिंबॉलिक रावणाचा वध करतो. 10 तोंडाचा रावण. अनेक तोंड आहेत. हे 10 तोंडाचा रावण 10 तोंडांनी महाराष्ट्रावरती आलेला आहे. एक तोंड म्हणते रावणाचं, रावण की मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे. मुंबई पाकव्याप्त काश्मीर. पाकव्याप्त काश्मीर सोडून द्या. कारण मला वाटतं जर मी विसरलो नसेन तर मोदींनी आपल्याला सांगितलं होतं 2014 साली की पाकव्याप्त काश्मीर मी भारतात आणल्याशिवाय राहणार नाही. बोलले होते ना. पाकव्याप्त काश्मीर लांब राहिलं. आपल्या भारताचा जो काश्मीर आहे तिकडे ज्यांना मुंबई हे पाकव्याप्त काश्मीर वाटते त्यांना म्हणा अनधिकृत सोडून द्या. 370 कलम काढलेला आहे. पण अधिकृत तरी 1 इंच जमीन आज तरी जाऊन तुम्ही घेऊन दाखवा. आज तरी जाऊन घेऊन दाखवा तुम्ही आणि मग आमच्या अंगावरती या. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईमध्ये यायचं आणि वरती दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत. मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमक हरामी करायची. ही असली सगळी रावणी अवलाद. महाराष्ट्राची बदनामी कशासाठी करायची? ह्याचं कारण करोनाचं संकट असताना सुद्धा जवळपास 16,000 कोटी त्यातले 2 चिनी कंपन्या बाहेर काढा. येत्या 8-15 दिवसामध्ये आणखीन काही हजार कोटीचे सामंजस्य करार आपण करतो आहोत. महाराष्ट्रामध्ये चहूबाजूने उद्योजक येऊ इच्छित आहेत. त्यांना आपण आमंत्रण देतोय. काय केलं शिवसेनेने? मराठी माणसाला वडापाव दिला. हो दिला. भीक मागून खायचं नाही. जे खाशील ते हक्काने खा, मेहनतीचं खा, हा त्याचा मागचा संदेश होता. आणि आज सुद्धा जे हजारो कोटींचे आपण एमओयू केलेले आहेत. काय झालं एमओयूचं? पहिल्या सरकारच्या काळात पण झालेले होते. पण आपण जे एमओयू मला वाटतं जून-जुलैमध्ये केले होते, बहुतेक सगळ्या उद्योजकांना आपण जमिनी दिलेल्या आहेत. त्यांच्या बहुतेक सगळ्या उद्योजकांच्या अटीतटी शर्ती काढून त्यांनी नाही म्हटलं तरी एक सुरुवात केलेली आहे. हे शिवसेना करते. महाविकास आघाडीचं सरकार करते. हजारो कोटीचे एमओयूज म्हणजे हजारो कोटीची गुंतवणूक ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये येते. ही महाराष्ट्रामध्ये येते. कोणासाठी येते? या भूमिपुत्रांसाठी येते. म्हणून आज मी हे सुद्धा आवाहन करतोय, सगळ्यांना विनंती करतोय, भूमिपुत्रांना आवाहन करतोय की हे सगळं आम्ही करतोय, आम्ही तुमच्यासाठी करतो आहोत. जे जे उद्योग येतील ते जाहीर केले जात आहेत, जाहीर केले जातील. पण तिथे ज्या ज्या पद्धतीचे कुशल अकुशल जी काही काम करणारी माणसं लागतील ती मला या अस्सल मराठी मातीतलीच पाहिजेत. तुमच्यासाठी आम्ही हे करतो आहोत. नुसतं बोलून थांबत नाही आहोत, तर हे करतो आहोत. पण मग इतरांची पोटदुखी सुरू झाली की महाराष्ट्र हे करतोय, आम्ही का नाही करू शकत? तुमचं नशीब आहे, आम्ही काय करू त्याला? पण महाराष्ट्रामध्ये या संकटाच्या काळात सुद्धा उद्योगधंदे येत असताना महाराष्ट्र पुढे जातो आहे म्हणून महाराष्ट्राची बदनामी केली जाते. महाराष्ट्रामध्ये जणू काही कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाहीच आहे. मुंबई पोलीस हे निकम्मे आहेत. आणि त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे जे काय मध्ये सगळं झालं की जणू काही महाराष्ट्रामध्ये शिवाजी पार्क असेल, इकडे असेल, तिकडे असेल, गांजा आणि चरसची शेतीच फुललेली आहे. हे एकूण असं चित्र म्हणजे मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे. महाराष्ट्र मुंबई पोलीस निकम्मे आहेत, ते काय काम करत नाहीये. इकडे सगळे नशिले आहेत, चरस गांजा इकडे उघड उघड विकला जातोय. हे असं सगळं चित्र करायचं त्यांना माहिती नाही अजून की या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आमच्या घराघरामध्ये तुळशी वृंदावनं आहेत, गांजाची वृंदावनं नाही आहेत. असं कोणतं पिक्चर आलं नाही की मैं गांजा तेरे घर का. हे तुमच्या घरात असेल, गांजाची शेती जिकडे असेल, कुठे आहे ते तुम्हाला माहिती आहे. पण एकूण महाराष्ट्राची वाट लागलेली आहे. कायदा सुव्यवस्था नाही, सगळे नशिली लोक आहेत, पोलीस नाहीत, हे नाही, पाकव्याप्त काश्मीर झाले. एवढी बरबादी करून टाकायची आणि ती सुद्धा पोलिसांची मानहानी मी का सहन करू? जसा मी तुमचा कुटुंब प्रमुख आहे तसा होय मी माझ्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा सुद्धा कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरे, तुमने मुझे कल अपने भाषण में गाली दी, नमक हराम कहा. इससे पहले भी सोनिया सेना के कई लोगों ने मुझे गंदी गालियां दी है, धमकाया है, मेरा जबड़ा तोड़ना या ओपनली मुझे मार देना या हरामखोर कहना, इस तरह की कई अभद्र गालियां इससे पहले भी मुझे सोनिया सेना ने दी है. लेकिन आप नहीं देखेंगे कि जो भी नारी सशक्तिकरण के जो ठेकेदार हैं उन्होंने कुछ नहीं कहा.
उसी भाषण में आपने जो हिमालयज है, हिमाचल है, जो कि मां पार्वती की जन्मभूमि है, उन्हें हिमाचल पुत्री कहा जाता है, लॉर्ड शिवा महादेव की कर्म भूमि है, आज भी कण कण में मां पार्वती और शिव यहाँ बसे हुए हैं, इसे देवभूमि कहा जाता है, इसके बारे में आपने इतनी ज्यादा तुच्छ बातें की हैं। एक चीफ मिनिस्टर होके आपने पूरी स्टेट को नीचे गिराया है, क्योंकि आप सिर्फ एक लड़की से नाराज है और वो लड़की आपके बेटे की उम्र की है। चीफ मिनिस्टर, आप मुझसे बहुत नाराज हुए थे जब मुझे धमकाने के बाद मुंबई में मैंने वहां की तुलना, क्योंकि वहां पे आजाद कश्मीर के नारे लगे थे और आपकी सोनिया सेना ने उसे डिफेंड किया था, इसलिए मैंने कहा था उसकी तुलना पीओके से की। तो बहुत ज्यादा संविधान के जो बचाने वाले हैं वो उछल के आए थे, लेकिन कल आपने उसी भाषण में भारतवर्ष की तुलना पाकिस्तान से की। अब वो संविधान वाले नहीं आएंगे, क्योंकि उनके मुंह में कोई पैसा नहीं ठूस रहा है। मैं बात कहना चाहती हूँ कि जितने भी देशभक्त लोग हैं, उनका एक रवैया मैंने देखा है कि आपकी कोई सहायता नहीं करता है। वो ये कहते हैं कि अगर आप देशभक्ति के बारे में बात करते हैं, देश के लिए कुछ करते हैं, तो आप कौन सा हम पे एहसान कर रहे हैं? आप खुद के लिए, अपने लिए ये कर रहे हैं, अपने देश के लिए ये कर रहे हैं। वो कहते हैं हमारे पास ना पैसे हैं, ना हमें ठूसने आते हैं, ना हम खुद ही लेते हैं। लेकिन देश विद्रोह के लिए आपके मुंह में पैसे ठूसे जाते हैं। तो ये जो संविधान को बचाने वाले हैं, कल एक वर्किंग चीफ मिनिस्टर ने एक लड़की को सरेआम गाली दी, वो कुछ नहीं कहेंगे। चीफ मिनिस्टर, व्हाट आई वांट टू टेल यू इज कि सत्ताएं आती जाती हैं, आप सिर्फ एक गवर्नमेंट सर्वेंट है और महाराष्ट्र के लोग आपसे रेजोनेट नहीं करते हैं, वो आपसे खुश नहीं है। सत्ताएं आती जाती है, लेकिन जो इंसान एक बार सम्मान खो देता है चीफ मिनिस्टर, वो उसे नहीं पा सकता है। जय हिंद।